काय माझ्या जीवनामध्ये मी कमवलं. म्हणून बाळून त्या फोटो समोर लोटांगण घालत 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 ठरवलं, आता बस झालं. माझ्या माईनं माझा प्राण वाचवला. नवे नवे माझ्या माईनं माझं सर्व काही, माईशिवाय नाही. म्हणून कर्ण सांगू लागले, खऱ्या अर्थाने तुम्ही माझं जीवन लपवलं, पण इथून पुढे तुमच्या अंतःकरणामध्ये स्त्री धर्मामध्ये कसल्याही पद्धतीने कोणतीच गोष्ट लपून राहणार नाही. आणि त्यावेळेस कर्णाने तो दिलेला श्राप आजही तागायत चालूच आहे. म्हणून त्यावेळेस विदुर महात्मे उद्धवाला ही कथा सांगत असताना दोघांचा संवाद चालू होता. आणि उद्धव सांगत होते, भगवान परमात्म्याशिवाय पर्याय नाही. देवाचे भक्त उद्धव पण होते आणि विदुर महात्मे पण होते. ज्यांनी ज्यांनी देवाला स्वीकारलं त्यांचा त्यांचा सांभाळ भगवंताने केला. ज्यांनी ज्यांनी देवाला जवळ केलं देवाने त्यांना कधीच सोडलं नाही. पाची पांडवाच्या बाजूने कोण नव्हतं. आणि अशा ही परिस्थितीमध्ये धृतराष्ट्रानं सांगितलं, तुम्ही माझी युवाई आहेत, तुम्हाला आमची मदत करावी लागेल, आमच्या बाजूने यावं लागेल. भगवंतानी सांगितलं, ज्यांना कुणाला माझा अधिकार प्राप्त करून घ्यायचा असेल त्यांनी द्वारकेला यायचं, द्वारकेला येऊन मला मागायचं. त्यावेळेस इकडेही दुर्योधनाने रथ सज्ज केला, अर्जुनानेही रथ सज्ज केला. भगवंत द्वारकेला गेले आणि द्वारकेला गेल्याच्या नंतर हे दोघंही निघाले. पण देवानं सांगितलं होतं, जो कोणी अगोदर माझ्यापाशी येऊन मागेल त्याला मी पहिल्या सुरू देईल. जो कोणी मला येऊन अगोदर मागेल ना त्याला मी पहिल्या सुरू देईल. दोघंही निघाले. दुर्योधन निघाला, अर्जुन निघाला, द्वारकेमध्ये आले. आणि द्वारकेमध्ये आल्याच्या नंतर भगवंत परमात्मा आसनावरती आराम करू लागले. आणि तेवढ्यात दुर्योधन पहिल्या सुरू आला. आणि दुर्योधनाने येऊन पहिल्या देव तर आराम करत आहेत. दोन आसन होते, एक पायाच्या बाजूला आणि देवाच्या मानेच्या बाजूला. दोन आसन दिसत आहेत. कोणत्या आसनावर बसावं? नावच दुर्योधन होतं, ज्याची बुद्धीच दुर्योधनासारखी, बुद्धीच दुर्बुद्धी. त्यानं म्हटलं, पायापाशी बसाव, तर मी राजाचा मुलगा आहे, पायापाशी कसा बसू? मानपाशी बसणार. का बसणार मानपाशी? जवळ आहे मान म्हणून. तेवढ्यात अर्जुन आला. दुर्योधन तर येऊन बसलेला होता. अर्जुनाने म्हटला, चान्स गेला आपला. कारण देवानं सांगितलं होतं, जो कोणी द्वारकेत अगोदर येईल, जो अगोदर येऊन मला मागेल त्याला मी देईन. सगळी माझी सेना असेल, मी येईन, समर्थन देईन. आणि त्यावेळेस मग काय झालं? दुर्योधन आला, बसला. अर्जुन आला पाठीमागून. अर्जुनाने देवाच्या पायापाशी बसले. अर्जुन पायापाशी बसल्याच्या नंतर दुर्योधन म्हणत होता, राजाचा मुलगा आहेस, तुला अक्कल सुद्धा नाही, कुठं बसावं? पायापाशी बसत असतेत का? अर्जुन म्हटला, पाय हे सर्वश्रेष्ठ असतात, पाय हे सर्वश्रेष्ठ असतात. मला जिथं योग्य वाटतं तिथं मी बसेन. आणि देवाला प्रार्थना केली, देवा मी आलेलो आहे, माझा नमस्कार स्वीकार करा. डोळे झापून देवाला अर्जुनाने प्रार्थना केल्या केल्या देव असे हात देऊन झोपले होते. पायापाशी समोर अर्जुन होता आणि डाव्या बाजूला त्या ठिकाणी दुर्योधन बसला होता. डोळे उघडता क्षणी पहिली नजर अर्जुनाकडे पडली आणि अर्जुनाला म्हटले, अर्जुना तू कधी आलास? दुर्योधनाची अंगाची लाहीच झाली. दुर्योधन म्हणला, मी आधी आलोय, मी अगोदर आलोय, मी येऊन बसलोय अगोदर. अरे दुर्योधन तू कधी आलास? मला अर्जुन अगोदर दिसला, मला माहित नाही कोण अगोदर आले, पण
अर्जुन पहिल्या सुरू दिसल्यामुळे मी अर्जुनालाच नाही 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 त्याला विचारा म्हटले कोण अगोदर आलं. अर्जुनानं खरं सांगितलं दुर्योधनच अगोदर आलाय. मग असं म्हटल्याच्या नंतर ठीक आहे म्हटले काय म्हणणं आहे. काही नाही दुर्योधन माग काय मागायचं. काही नाही माझी इच्छा आहे म्हटले की तुम्ही युद्धामध्ये आमच्या बाजूने यावं. विचार करून माग बर का. हो तुम्ही आमच्या बाजूने यावं. देव हुशार आहे लय हुशार देव आहे. भक्ताचा सांभाळ करतो रे देव. निष्ठेने देवाची भक्ती करा सांभाळ करतो अडचण दूर करतो. अर्जुन तर पाठीमागून आलता आता अर्जुनाला काय देऊ मी. म्हणून देवाने सांगितलं मी या युद्धामध्ये शस्त्र धारण करणार नाही. मी निहत्ता राहीन. मी युद्धामध्ये कोणाचीच बाजू घेणार नाही. मग मी एका बाजूला निहत्ता राहीन बिना शस्त्रास्त्राचा आणि एका बाजूला माझी नारायणी सेना राहील. ज्या नारायणी सेनेचा कधीच पराजय होऊ शकत नाही अशी नारायणा सेना एका बाजूला असेल आणि मी माझ्या हातात शस्त्र नाही माझ्या हातामध्ये अस्त्र नाही काहीच नाही मी एका बाजूला असेल. अर्जुना दुर्योधनाला विचारलं काय पाहिजे तुला माग. आधीच ती दुर्बुद्धीच त्यानं विचार केला ह्याला रिकाम्या हातानं घेऊन मी काय करू. हे काय कामाचं आहे बिना कामाचं आहे. असं म्हटल्याच्या नंतर पुन्हा प्रश्न केला विचार करून माग बर का दुर्योधना. सेना आहे विशाल सेना ज्याचा कधीच पराजय होणार नाही. देव मुद्दाम उचकून देऊ लागले. आज या पवित्र उपस्थितीमध्ये कथेसाठी आमचे कोकाटे महाराज आलेले आहेत. आमचे भाऊ आलेले आहेत. दोघांनाही धन्यवाद देतो. आणि त्यावेळेस आज दुर्योधनाला विचारलं विचार करून बघ माग. एकदा चान्स गेला की गेला. नारायणी सेना अशी आहे जिचा पराजय कधीच होणार नाही. दुर्योधनाने एका क्षणात सांगितलं मला तुमची गरज नाही मला नारायणी सेना पाहिजे. अर्जुनाला हेच पाहिजे होतं. अर्जुना तुला काय पाहिजे. देवा मला तुम्ही पाहिजे. अर्जुना मी अस्त्र धारण करणार नाही. विचार देवा मला अस्त्राची गरज नाही कशाचीच गरज नाही फक्त मला तुमची गरज आहे. ध्यानात ठेवा बघा मला गरज कुणाचीच नाही. अस्त्राची गरज नाही नारायणी सेनेची गरज नाही. माझ्या पाठीमागे तुम्ही उभा राहिलात बस मला कशाचीच गरज पडणार नाही. दुर्योधन आनंदी झाला. दुर्योधन म्हणला येडच राहिलं म्हणला ह्याला अजिबात बुद्धी नाही. अर्जुनाला अरे ते रिकाम टेकडं राहणार आहे युद्धामध्ये करणार आहे काही फक्त बघणार आहे डोळ्यानं. पण नारायणी सेना विशाल नारायणी सेना ज्याचा पराजय कोणीच करू शकणार नाही. मागताना काय मागावं याची सुद्धा अक्कल नाही म्हणला. पण अर्जुन म्हणला दुर्बुद्धी तुझ्या डोक्यात शिरली रे म्हणला. जरी तो निहत्ता असला ना जरी शास्त्र धारण करणारा असणारा त्याच्याशिवाय नारायणी सेना कसं युद्ध करते बघतो म्हटला मी बी. बघा कारण नारायणी सेनेचा अधिपती कोण होता भगवान कृष्ण परमात्मा. तरी पण कृष्ण परमात्म्याने सांगितलं नारायणी सेना जरी माझी असली तरी मी सांभाला त्या नारायणी सेनेचा अधिपती करतो. कारण प्रश्न केला दुर्योधनाने कारण नारायणी सेना तुमची आहे आणि तुमचा अधिकार आहे. तुम्ही जर नारायणी सेनेला खुणवलं करायचं नाही युद्ध ठीक आहे म्हटले तुझ्या जावयाला चर सेनापती केलं त्याच्या हातात सगळा अधिकार. मग दुर्योधनाला खरं वाटलं आणि दुर्योधन उड्या हाणीत आला. आल्याच्या नंतर पहिल्या सुरू दुर्योधन दुसऱ्याच्या बुद्धीचा होता. हो दुर्योधन हुशार होता ज्ञानी होता पंडित होता पण दुसऱ्याच्या बुद्धीचा. कसा दुसऱ्याच्या बुद्धीचा. जोपर्यंत शकुनी मामाने खरं सांगत नाही तोपर्यंत त्यानं कामच कोणतं करायचं नाही. काही काही माणसं दुसऱ्याच्या बुद्धीची असते. सरासरी मोठे माणसं भाऊ हलक्या कानाचे असते. तुम्ही बघा
किती बी त्यांना चांगलं सांगा, एखाद्या माणसाने येऊन फक्त त्यांच्या कानात सांगावं असं असं आहे म्हणून लगेच ती बदलते माणूस. हलक्या कानाचा असता कामा नये. माणसानं कान मोठे असावी, सगळ्याचे विचार ऐकावे आणि मग निर्णय घ्यावा. आणि दुर्योधन हलक्या कानाचा, त्याच्या लक्षातच आलं नाही. शकुनी मामाला भेटला, पण शकुनी हुशार होता बरं का. शकुनीची पहिली भेट झाले शकुनीने विचारलं, काय झाला वार्तालाप, काय झाला, नेमकं प्रकरण काय झालं. दुर्योधनानं सांगितलं हसत हसत, ती येड अर्जुन. देवाने विचारलं, कृष्णानं सांगितलं, वासुदेवाने सांगितलं, मी एका बाजूला आहे आणि नारायणी सेना एका बाजूला आहे. मी युद्धामध्ये सामील होणार नाही, मी शस्त्र धारण करणार नाही, अस्त्र धारण करणार नाही, मी मोकळ्या मनानं उभा टाकणार आहे. मग तू काय मागितलास. होय, माझ्या बुद्धीला सुचलं काय, नारायणी सेना मागितली. पण शकुनी हुशार होता. शकुनी म्हणला, गाढवा, अरे चूक केलास तू. कस काय चूक केलास. तुला डोकं नाही म्हणले. नारायणी सेना जरी तू घेतली असलास तर एक ध्यानात ठेव, तो विश्वाचा मालक आहे, त्याच्या हातात आहे. कधी कोणाचं पारडं उचलायचं आणि कधी कोणाचं पारडं पाडायचं हे त्याच्या हातात आहे. ध्यानात ठेव, चूक केलास तू. कारण त्याच्याकडे युक्ती आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे, सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. आणि शेवटी तुला मी एकदा रिकामं सोडलं होतं, आयुष्यभर माझं ऐकिलास, आणि एवढी वेळेसच रिकामं सोडून जर तुझा विचार तुला घेता आला नाही तर तुझ्या एवढा दुर्बुद्धी तूच आहेस म्हटलं. अजिबात तुला अक्कल नाही म्हटले शकुनी मामाने. मला वाटलं होतं हुशार असशील, इथंही नापास झाला असतो. कस काय. हो ना, काय कामाचा केलं असतं. कारण ज्याच्या ठिकाणी देव उभा असेल पाठीमागे, तिथं पराजय होईल का. अजिबात पराजय होणार नाही. बघू म्हणले काय व्हायचे, दुर्योधन होतात. आणि मग अशाही परिस्थितीमध्ये शेवटी विजय कोणाचा झाला हो. ज्यांनी शस्त्र धारण केलं नाही, पण ज्यांनी ही पृथ्वी निर्वस्त्र करीन असं म्हटलेल्या भीष्माचार्यांना सुद्धा गुडघ्यावरती टेकवायला लावणारा तो देव होता. का. भीष्माचार्यांनी ठरवलं, उद्याचा सूर्योदय होत असताना या पृथ्वी तलावरती एकही पांडव शिल्लक राहणार नाही, मी अशी शपथ घेतो. शपथ घेतली आणि बाण ग्रहण करून दुसऱ्या दिवशी भीष्माचार्य सगळ्या पांडवांचा नाश करू लागले. सर्व सेनेला मारत होते. आणि त्यावेळी देवाला सहन झालं नाही. देवानं सांगितलं, भीष्माचार्यांना तुम्ही जर अस्त्र धारण केलात तर मीही शपथ घेतलेली आहे, शस्त्र धारण करणार नाही, पण मी आज अस्त्र धारण केल्याशिवाय राहणार नाही. का. त्यावेळी सुदर्शन चक्र धारण केलं आणि आता भीष्माचार्याचा अंत करणार. देवाने सांगितलं, तुमच्या ध्यानात नाही का, तुम्ही भीष्म पितामह आहेत, गंगापुत्र आहेत, ज्यांना इच्छेशिवाय मरण प्राप्त होत नाही. मग भीष्माचार्यांच्या लक्षात आलं की आपण बाजू ही दुष्टांची घेतलेली आहे, आपण बाजू ही अधर्माची घेतलेली आहे आणि अधर्माचा विजय करायचा नाही. भगवंतानी सांगितलं. आणि त्यावेळेस भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, आता एकच चान्स आहे. काय चान्स आहे. तिथं भीष्माचार्यांना जर मारायचा असेल तर किंकराला समोर आणावं लागेल, पुरुषही नाही आणि स्त्री नाही. आणि अशा वेळेस त्या किंकराला समोर आणला आणि भीष्माचार्यांनी आपला बाण खाली टाकला. मी स्त्रीवरती हात उचलत नाही म्हणून बाण खाली टाकाय क्षणी देवानं सांगितलं, मार आता बाण अर्जुन. आणि त्यावेळेस अर्जुनाने बाण मारून भीष्माचार्यांना शरपंजेवरती पाडलं. जगाची सत्ता एका साईडला होती आणि ज्याच्या सोबत जगामध्ये कोणीच नव्हतं अशा बाजूने फक्त देव होता. का. कारण ज्यांनी निष्ठेने भक्ती केली त्याच्या पाठीमागे देव असतो. आणि जिथं अधर्म आहे
जिथं जग आहे तिथं कितीही साहित्य असू द्या, कितीही संपत्ती असू द्या, कोणत्याही गोष्टी असू द्या, उपयोग काहीच होत नाही. म्हणून देवाला आपलंसं करून घ्या. आणि त्यावेळेस अशा पद्धतीने विदुर महात्मे उद्धवाची भेट झाल्यावर ही कथा सांगत होते. आणि ही कथा सांगत सांगत विदुर महात्म्यांनी नमन केलं. आणि नमन करून त्यावेळेस दोघांनी एकमेकांच्या चरणावरती समर्पित होऊन त्या ठिकाणी आलिंगन घातलं. आणि विदुर महात्मे वनामध्ये निघून गेले. आणि उद्धवजी सुद्धा तिकडं द्वारकडीकडे निघाले. अशा पद्धतीने हा उद्धवांचा आणि विदुर महात्म्यांचा संवाद या ठिकाणी आपल्याला श्रवण करण्यासाठी मिळाला. तत्पूर्वी एक आपण 5 मिनिट भजन करू. भगवान कृष्ण परमात्म्याची लीला पाहू. 10 मिनिटात लीला. कारण 12 महिने तुम्ही कालीचे कीर्तन ऐकलेली माणसं आहेत. जे कधी ऐकले नाही ते सांगावं. माझा स्वभाव असा आहे. आमच्या गुरुवर्यांचं म्हणणं आहे देगलूरकर महाराजांचं, लोकाला जे माहित आहे ते उग चगळील्यासारखं बसायचं नाही सांगत. जे माहित नाही ते सांगा. हा, म्हणून तुम्हाला चरित्र माहिती आहे. 5 मिनिटात चरित्र आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी छान असं भजन होणार आहे. आनंद भजनाचा आपण घ्यायचा आहे. गोवर्धन पूजा होईल. गोवर्धन पूजा झाल्याच्या नंतर आपण गोवर्धनाचं थोडं 2-5 मिनिटात चरित्र पाहू. आणि आरतीला आपण आजच्या कथेला समाप्ती करणार आहोत. राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद
राधे राधे गोविंद जय हो गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद जय जय श्री राधे बोलवाके बिहारी लाल की जय हो गोविंद राधे गोपाल राधे गोपाल राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोपाल राधे राधे
गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे श्याम यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कृष्ण परमात्म्याचं प्राकट्य झाल्याच्या नंतर हळूहळू बालकृष्ण प्रभू लहानाचे मोठे होऊ लागले आणि लहानाचे मोठे होत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आपलं कार्य चालू होतं. आणि बालत्व अवस्थेमध्ये असताना भगवान कृष्ण प्रभू मग लहान अवस्थेमध्ये खोड्या करायला सुरुवात केली आणि
खोड्या करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याने एका दिवशी खूप मोठी अशी खोडी केली. एकच खोडी, बस झाल्या. दररोज आपण खोड्या ऐकतो. एका दिवशी इतकी अशी खोडी केली की गोकुळामध्ये सुद्धा त्रास झाला. गोकुळातले लोक म्हणू लागले, या नंदाच्या पोराने या गोकुळामध्ये इतका त्रास दिला की आता आम्हाला राहायची सुद्धा इच्छा झालेली नाही. आणि त्यावेळेस एका घरातल्या जोडप्याने सांगितलं, बस झालं, घर सोडून जायचंय, आता नाही राहायचं आपल्याला. उठलं की त्याचा त्रास किती दिवस सहन करायचा. उठलं की चोरी करायला येतो, मित्रांना घेतो, दही दूध तूप लोणी सगळं चोरून घेऊन जातो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आरोप करतो. राजाचा मुलगा झाला म्हणजे कोणताही अधिकार असतो का त्याला. आणि असं पाहताना देव खूप हुशार आहे बरं का भाऊ, संभव. देव एवढा हुशार आहे, त्रास बी देतो आणि त्रास झाल्याच्या नंतर मग क्षमाही करतो. आणि मग एका जोडप्याने ठरवलं, बस झालं म्हणले, घर सोडून जायचं, आता एक गाव सोडून जायचं, गोकुळात राहायचं नाही. त्याचा त्रास किती दिवस सहन करायचा. बैलगाडी झोपली, सर्व पसारा गाडीमध्ये टाकला, आपल्या लेकरा बाळांना घेतलं आणि तो गोपी निघाला आपल्या पत्नीला घेऊन. आणि पत्नीला निघाल्याच्या नंतर गाव सोडून निघाला. आणि गोपाळांनी देवाला बातमी दिली, कृष्ण परमात्म्याला, देवा, अरे आपल्या गोकुळ नगरीमधून एखादा व्यक्ती जर स्थानापन्न बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या गावात जर होत असेल तर आपल्या गावाची नामुष्की होऊ शकते, आपलं गाव बदनाम होऊ शकतं का. द्वारकेचा मालक, गोकुळाचा मालक, नंदा घरी भगवान परमात्मे आलेले आहेत आणि त्या नंद राजाच्या गावामध्ये जर एखाद्यावरती अपमान होत असेल आणि ते जर गाव सोडून जात असेल, एकट्या नंदाचा अपमान नाही तर गावाचा अपमान आहे. कारण इथं सर्वजण एका निष्ठेने राहतात. म्हणून तुम्ही काय करा, ते जोडपं निघाले बघा गावाच्या बाहेर आणि केवळ तुमच्यावर दोष ठेवून निघाले. गोपाळांनी देवाला सांगितलं, कृष्ण परमात्म्याला. देव म्हटला, ठीक आहे, कसे जाते बघू म्हटला. आणि काय केलं त्याने, देवाने काही केलं नाही. त्यानं बैलगाडी झोपली, आपला परिवार, घरातले भांडे बासणं सगळं साहित्य घेऊन बैलगाडीमध्ये बसून निघाला. देव हुशार आहे. देव म्हटला, कसा गावाच्या बाहेर जातो पाहतो. आणि देवाने काय केलं, त्याच्या पत्नीला तहान लागली त्या गोपाळाच्या. आणि तिला तहान लागल्याच्या नंतर तिनं सांगितलं पतीला, अहो मालक, गावाच्या नेमकं शिववरतीच गेले होते, उन्हाचे दिवस होते, उन्हाळ्यातले, तिला तहान लागली. तिनं सांगितलं, मालक तुम्ही काय करा, जाऊन विहिरीवरती जाऊन पाणी घेऊन या ना, लेकरं बाळ तहानीजलेले आहेत, उन्हाचे दिवस आहेत. त्यानं ठीक आहे म्हटला. बैलगाडी झाडाखाली थांबवली आणि बैलगाडी झाडाखाली थांबवून पाणी आणण्यासाठी गेला विहिरीवरती. कोण, जो गावाच्या बाहेर निघाला होता ना, देवाला त्रास होऊन. देव हुशार, त्यानं तिकडं पाणी आणाय गेला. इतवर येणं काय केलं, त्याच्या नवऱ्याचं धारण रूप केलं आणि त्या बैलगाडीमध्ये हळूच घागर घेऊन आला आणि बसला. तिनं म्हणली, एवढ्या लवकर पाणी. बघा, कृष्णाने त्या बाईच्या नवऱ्याचं रूप धारण केलं, बैलगाडीत बसला आणि बैलाचा कासरा ओढला. तिनं म्हणली, कुठं, नाही, विचार बदलला, चल घरला. आताच राग गावाच्या बाहेर निघाला म्हणून लगेच विचार कसा काय बदलला. तर मालकाचा आदेश, पूर्वीचे मालक हुशार राहायचे, सुज्ञ राहायचे आणि ते मालक चांगला असल्यामुळं बाया सुद्धा ऐकायच्या. आताचे मालक डुलत येते, डुलत आली की बघायचंच काम नाही. लय अवघड परिस्थिती आहे हो. 24 तास डुलत.
एकदा मी कीर्तन करून संध्याकाळी जाऊ लागलो आणि कीर्तन करून जात असताना पेलेलं होतं ते, त्याला काही सहन झालं नाही. पेलेला असल्यामुळं नशेमध्ये नालीमध्ये पडलं ते. आणि नालीमध्ये पडल्या पडल्या त्याला सुधरणा काहीच. त्याला म्हणलं माणूस दिसालाय, पण आपल्यासारख्या माणसानं तसल्या माणसाला उठवाय जावं तर ते लय पुढचं, ते लय पुढचे राहते. त्यांना बोलायचं अजिबात कळत नाही. आणि मग काय झालं भाऊ, एके दिवशी मी कीर्तनाला गेलो. जाता जाता एका गावा, आता सरासरी कधी कधी असं होतं, जास्त प्रवास असल्यामुळं माणूस डबा सोबतच घेऊन जातं गाडीमध्ये. एका झाडाखाली आम्ही गाडी लावली आणि गाडी झाडाखाली लावल्यावर त्या बाजूला एक माणूस झोपलेला होता. आम्हाला माहित नाही. आता गाव जवळ आले, 2 घास खाऊ जायचं होतं, वेळ झाला होता. त्या झाडाखाली आम्ही थांबलो. जेवण करता करता त्याला ती लक्षात आलं की आमच्या जवळ आलं. म्हणला महाराज दिसालो. मी म्हणलं काय पोत्रास दिसालो का तुला? महाराज आता धोतर बितर सगळं. महाराज कुठं चालला? मी म्हणलं अमुक अमुक संगमला चाललोय. म्हणला मी संगमचाच आहे. मी म्हणलं वा, बरं झालं की. कस काय चालला? मी म्हणलं कथेला चाललोय. कथेला चाललो का? हो महाराज, या बी पट्ट्यानं गावात सप्त्याला पट्टी दिलेली आहे बरं का, ध्यानात ठेवा. मी म्हणलं मग मी काय करू? नाही म्हणला एक काम करा म्हणला, माझ्याकडे टाइम नाही म्हणला. आपण जेवढे पैसे दिले तेवढे कथा इथं सांगावं लागते. आपली जेवढी पट्टी आहे तेवढ्या पट्टीची कथा इथं सांगावं लागते, हलू देत नाही म्हणला. म्हणलं काय ताप झाला बाबा. कुठून झाड बघितलं की त्या झाडाखाली बसलो की म्हणलो आपली कथा इथं सांगायची, त्याच्याशिवाय हलू देतच नाही म्हणला. मी म्हणलं चल की सोबत घेऊन जातो. जमत नाही म्हणला, मी पट्टी दिली आहे, मी सुद्धा गावचाच आहे, माझी कथा इथं सांगायची, त्याच्याशिवाय मी हलू देत नाही. म्हणलं बाबा इथं सापडला ती सापडला, वर इथं सापडू नको. लय अवघड घटना घडतात कधी कधी आम्हाला. आणि मग ते नालीमध्ये संध्याकाळी ते पडल्याला बघितलं आणि पडल्याला बघितल्याच्या नंतर आम्ही थांबलो, काय करतोय बघू म्हटलं. आता नाली म्हटल्याच्या नंतर नालीमध्ये दुसरं कोण असणार आहे? डुकर. नालीमध्ये डुकर. नालीत पडलंय ती पडलंय, त्या डुकराली माहितच नाही. हे काळभर होऊन गेलं. डुकराला वाटलं ही माझं भाऊबंद किस दिसाली आहे काही की, म्हणून ते डुकर ह्याला घासाले अंग. आणि हे घासाले अंगण हे काय म्हणतंय त्या डुकराला, ए मला धक्का कधी आलीस ग तू? त्याला वाटलं बायकोच आहे. गपचीप झोपलोय, झोपू द्यायचं तर उगच मला घासाले सांग म्हणला. गपचीप पांघरून घेऊन झोपू दे की. आयला म्हणलं काय अभ्यास भारी दिसला इथं. म्हणजे नालीत पडून सुद्धा डुकर घासाले आणि ह्याला वाटाले बायकोच अंगाला अंग लावाले काही. अजिबात काही कळत नाही ह्या लोकांनी. अवघड परिस्थिती असते. त्यावेळेस कृष्णानं सांगितलं जातोय गावाच्या बाहेर कसा बघू म्हटले, आणि रूप धारण केलं आणि गाडीवर बसलं. जे खरं होतं का पाणी आणायला गेलेलं, तिकडून आलं की होती लाकत लाकत घागर घेऊन. ह्यानं तोर बैलगाडी हाणली. कुणा देवानं रूप कुणाचं धारण केलं? त्या बाईच्या मालकाचं. त्यानं म्हणला गाडी तर आपलीच दिसाली आहे, बाई बी आपलीच दिसाली आहे, पण गाडी चालविणारा कोण आहे? आणि त्यानं काय केलं मग गाडीच्या समोर बटाकलं. ए कोण आहेस तो? पण हे एवढं चॅप्टर होतं. कोण? हे गाडीवर बसलेला देव. देवानं आधी सांगितलं होतं त्या बायकोला, हे बघ आता गाडी हाणल्याच्या नंतर माझ्यासारखं रूप धारून करून कुणी येईल बरं का तिकडून. अजिबात त्याला भुलायचं. त्यानं जर म्हटलं काय माझी बायको आहे, माझी बैलगाडी आहे, दगड उचलायचा फिर मारायचा. ह्यानं आधीच तयारी करून ठेवली पुन्हा देवानं. ते आलं की ओ घागर घेऊन. थांबवा थांबवा म्हणला गाडी. कुठं चालली गाडी? म्हणला कुठं चालली गाडी?
माझी गाडी, माझी बायको, माझा पसारा, माझे लेकर बाळ, तू कोण आहेस बाबा? हे खोट कुणाला म्हणाले? खऱ्याला म्हणाले. आणि ती खरं काय म्हणते? पाहिलंय विदेशी कुठून आलं बाबा म्हणलाय, बिना कामाचं डोक्याला ताण. एक तर माझी बायको, रूप माझ्यासारखं धारण केलंय आणि माझीच बायको घेऊन निघाले. त्यावेळेस हे म्हणला, मी विनंती करतो म्हणला, असं जमत नाही म्हणला, ही माझी बायको आहे. ती म्हणला ही माझी बायको आहे. दोघांचा वाद लागला किंवा दोघांची भांडणं लागली. करायचं काय आता? पाहता पाहता वेळ निघून जात होती. बायको जरा हुशार होती. बायको म्हणली आता एक काम करू म्हणली, दोघंही भांडण करत बसू नका, चला नंदाकडे जाऊ आणि नंदाला आपण विचारू आणि त्यांनी जे न्याय करतील ते ठरवू. चला म्हणला, खरं मला जे खरा होता का? त्यानं म्हणला चला चला तर चला. दोघंही निघाली, नंदाकडे आले. नंदाकडे आल्याच्या नंतर गाव जमा झालं आणि पाहतात तर काय, एक बायको आणि सारखेच गडी दोन. नंदानं सांगितलं बायको कोणाची आहे? ती खोटा जे होता का? त्यानं म्हणला माझी बायको आहे. तिला विचारा म्हणला. ती बी म्हणली हो हेच माझा मालक आहे. ती खोटं म्हणला, आता तर खरं बोल की आयुष्यभर तुझ्या सोबत राहिलो आणि खोट्याच्या साथ द्यालीस का? काय करायचं? नंद राजा होते, ते राजा होते. दोघही माझीच बायको, दोघही माझीच बायको म्हणून लागले. पर्याय करायचा, काय करायचा पर्याय? नंद राजाने काय केली, 100 फुटाची भिंत उभा केली आणि सांगितलं जो कोणी या भिंतीवरून उडी मारून पलीकडे जाईल त्याची बायको. हे खोटं होतं का? हो आत्ता मारतो म्हणला. म्हणजे खरं होतं का? बायको गेली म्हणला. आपल्याला काही उडी मारणं होत नाही आणि बायको काही आपल्या हातात सापडत नाही. आणि त्यावेळेस मग त्यानं सांगितलं की ओ खोट्याला मार उडी. अहो त्या खोट्याने एका मिनिटात उडी मारली पलीकडे गेल्या गेल्या तरी खरं जी होतं का? मान खाली घातलं निघालं बाजूला. गेली म्हणलं बायको आपली गेली, आपल्याला उडी जाणार नाही. पण नंद राजा होते. नंद राजा म्हणले गपची बायको घे आणि पहिलं जिथं घर आहे तिथं जाऊन राय. आजपासून जर घराच्या बाहेर गेलास तर ध्यानात ठेव, कारण नंद राजाला माहिती होतं ही खोडी दुसरं कोणीच करू शकत नाही कृष्णाशिवाय. आणि त्यावेळेस नंद राजाला त्या खऱ्यानं प्रार्थना केली, आमचं चुकलं, आम्ही सोडून जाणार नाहीत. आणि माघारी आले. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भगवंतांनी मग खोड्या सुरू केल्या. आणि एकदा देवाने एक खूपच मोठी चोरी केली. एका गावामध्ये एक सगुना काकू राहत होती. आणि त्या सगुना काकून गावामध्ये एवढा हाहाकार मातीला, कुठंही पुढच, कुठंही पदर खाऊन पुढच. त्यानं म्हणला लईच बाई पुढी पुढी करायला. म्हणला संध्याकाळी पेंद्याला सांगितलं संध्याकाळी जायचंय बघ. जाऊ म्हणले ठीक आहे. पण सगळ्यांना सांगितलं रात्रीच्या 12 वाजता जायचंय आपल्याला. जाऊ म्हणले ठीक आहे, काय अडचण नाही. पण लई ती सगुना काकू विचित्र होती, भयानक उचकानाची, कसे कडक स्वभावाची, अजिबात तिला जमायचं नाही. आणि मग तिनं काय केलं, तिलाही सांगितलं. आणि भगवंतानी पेंद्याला, बोबड्याला सगळ्यांना घेतलं आणि संध्याकाळी घरात प्रवेश करायचा. पण तिनं कुलूप लावून टाकली, आतमधून कुलूप लावली. दररोज चोऱ्या होऊ लागल्या, कानावरती खबरा येऊ लागल्या. देव हुशार. पहिलं जुन्या घराला सवनी असायची बघा, सवनच म्हणतात ना इकडं. घरामध्ये प्रकाश यावा म्हणून वरी छताला सुराख पाडून प्रकाश यावा म्हणून सोडलेला असते. त्याला काय म्हणते तिकडं भाऊ? इकडं काय म्हणतात? सवनच म्हणतात ना, बरोबर आहे का? जुन्या घरात बरोबर आहे, दुसरं नाव काहीतरी आहे हो, नाही का? सवनच म्हणतात काय? कारण ज्या त्या भागामध्ये आमच्याकडे सवनं म्हणतात. एका गावला जेवायला गेलो, ती मिरच्या ठेसून करतात ना. मी म्हणलं चटणी वाढा, त्या बाईला कळालंच नाही. चटणी वाढा कळालंच नाही.
मग ती परत आली की परत आल्यावर म्हणली आपला मिरचीचा ठेसा चटका देऊ का म्हणली. चटका. मी म्हणलं चटका नका बाबा मला. मी म्हणली ह्याला चटका. चटका कशाला. मिरची आली चटका म्हणते. त्या दिवशी कळालं की काही काही भागामध्ये मिरचीला सुद्धा चटका म्हणते. त्यामुळे ज्या त्या भागातली वेगवेगळी पद्धत असते. मग ते सवण्यामधून देवानं सांगितलं, सगळ्याला सांगितलं बाबा आपल्याला खाली जायचंय पण सगळ्यांनी डोळे झापायचे. सगळ्यांनी डोळे झापायचे. मी मंत्र म्हणणार घरात प्रवेश होणार. भोबड्याला करू. भोबड्या म्हणला दररोज असंच तरालय म्हणलाय. दररोज सांदतय म्हणला डोळे धापायला. काय म्हणतय की म्हणला मध्ये सोडितय म्हणला आज बदायतेत म्हणला हे काय कळतय ते. देवानं सांगितलं हे का गपचिप यायचं. पण बोबड्या होता ती देवाच्या संगतीतला. त्यानं म्हणला बधायतेत म्हणला हे म्हणतय काय त्यातच चितून घ्यायचंय मला. बरं म्हणला ठीक आहे. सगळ्यांनी डोळे झापा. सगळ्यांनी डोळे झापले. बोबड्यानं काय केलं डोळे झापताना असं केला चेहरा म्हणजे अशा सांदा पाडला अशा हाताच्या. स्पष्ट असं नाही केला. असं केला की त्याला दिसण्यासाठी देवाने मंत्र म्हणला. देवानं मंत्र म्हणला की सगळे घरात उतरली आणि बोबड्या होता का त्या सवण्यामध्ये अर्धा अडकला. अर्धा अडकला की ह्याच्या म्हणणं मंत्र अर्धाच म्हणला असेल. एक एक जण उतरत असतील. तर देवाने पटपट 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 लोणी दही चोरी केलं आणि चोरी करून निघाली. निघाल्याच्या नंतर मी गर्दा करू लागलं ना ह्याच्या म्हणणं असतील वरी येतील खालून वरी. आणि पाहता 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 हे लगेच मंत्र म्हणला वरी आले निघून गेली. पण ही अडकलं ना. अडकल्याच्या नंतर देव हुशार. देवानं म्हटला माझ्यावर संशय घेतलास ना तू तुला शिक्षा झाली पाहिजे. आणि हळूच जाता जाता त्या गवळणीला काय केला असा तांब्या स्वयंपाकगृहात टाकला. मंत्र म्हणला सगळे निघून गेले. पेंद्या तसाच अडकल्याला. अर्धा वरी मुंडक कमरपासून पाये खाली. बाई उठली की हो सगुणाबाई होती ती. माय म्हणजे घरात चोर शिरला. तिनं फोक जवा जवा काढलं चोर चोर चोर. जवा जवा बोबड्या खालून झोडपीला महाराज. पाय लाल सुरू. देवा मला वाचवा. देवा मला वाचवा. देव म्हणला अर्धे डोळे बघतोस का म्हणला अर्धे हात करून बघतोस का घे शिक्षा. देवा आजपासून कधीच तुझ्यावर संशय घेणार नाही. आणि देवाला प्रार्थना केली. पेंद्याला ओढून काढलं. पाऊस पाडतो असा पाऊस पाडतो असा पाऊस पाडतो. त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा रास क्रीडा करत असताना इंद्राने अतिवृष्टी निर्माण केली. एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला. सगळे खेळत असताना गायी वाहून जाऊ लागल्या. पूर आला. आता करायचं काय. सगळ्या गोकुळामध्ये पाणी शिरलं. आणि त्यावेळेस आता करायचं काय म्हणून त्या अवस्थेमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने गोवर्धनाची पूजा करण्यासाठी गोवर्धन धारण केला. चला कुठे गेले आपले ते गोवर्धन करणार होते केला जणू. आणि अशा वेळेस आहे का ते मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर नहीं माने मोरा मनुआ. मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर नहीं माने मोरा मनुआ. 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 मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर
धन को जाऊं मेरे वीर, नहीं माने मोरा मनुआ। सात कोस की है परिक्रमा, सात कोस की है परिक्रमा, सात कोस की है परिक्रमा, सात कोस की है परिक्रमा। करूंगी मैं ठाट से गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नहीं माने मोरा मनुआ। गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नहीं माने मोरा मनुआ, नहीं माने मोरा मनुआ, अरे नहीं माने मोरा मनुआ। गंगा गोवर्धन पे मानस गंगा, गोवर्धन पे मानस गंगा, गोवर्धन पे मानस गंगा। नहीं माने मोरा मनुआ, नहीं माने मोरा मनुआ, नहीं माने मोरा मनुआ, नहीं माने मोरा मनुआ। मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नहीं माने मोरा मनुआ। मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नहीं माने मोरा मनुआ। राजकरण प्रभु तेरी शरण। जय हो
गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा पद्धतीने इंद्राने आज्ञा केली मेघाला, तुम्ही काय करा, आता तुम्हाला मुक्तता देतो, काय पाऊस पाडायचा ते पाडा. आणि त्यावेळेस इंद्राने आदेश दिल्यामुळे पाऊस खूप पडू लागला. विजा मागून विजा येऊ लागल्या, गडगडाट वाढू लागला. मुसळधार पावसाने पूर्ण गोकुळामध्ये हाहाकार मातला. आणि अशा वेळेस भगवंताने गोवर्धन नावाच्या पर्वताला स्पर्श केला आणि गोवर्धन आपल्या हातावरती उचलला. आणि त्या गोवर्धनाखाली सर्वांना बोलवून घेतलं. आणि गोवर्धनाखाली बोलवून घेत असताना सर्व गोपाळ भीत होते, सर्व गायी भीत होत्या. देवाने सांगितलं, घाबरू नका, मी आहे. आणि त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याने गोवर्धन धारण करून आपल्या करंगळीवरती गोवर्धन धारण केला. आणि गोवर्धन धारण करून सर्वांनी गोवर्धन भगवंतांना प्रार्थना करून जय जयकार करू लागले. गोवर्धन भगवान की जय. तुम बिन मोरी कौन खबर ले, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी. गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी. मोर गोवर्धनाची पीतांबर, मोर मुकुट पीतांबर. गोवर्धनाची पूजा करून घ्या. 5 स्त्रिया या आणि तुम्ही गोवर्धनाची पूजा करा. मुकुट पीतांबर, कुंडल की छवि न्यारी, गोवर्धन गिरिधारी. गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी. गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी. गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गोवर्धन गिरधारी. गोवर्धन गिरधारी. हा गिरिधारी रे. अशा पद्धतीने भगवान गोवर्धनाची पूजा त्या ठिकाणी सर्व